अंदाज लावू शकता मी या वेळेत कुठल्या कामात व्यस्त आहे। तर अगोदरचा व्हिडिओ इथं स्टॉप झालेला आहे आणि हा व्हिडिओ इथूनच कंटिन्यू केलेला आहे। तर काही डबे मी काढलेले आहेत, वरचे जे पोटमाळ्यावरती ठेवलेले होते आणि एका डब्यामध्ये म्हणजे 2 डब्यामध्ये बेसन थोडंफार ठेवलेलं आहे। म्हणजे कसं असतं ना, एक वेळा आपण काढून घेतलं मग नंतर विसरून गेले मी ते त्या डब्यात ठेवलेलं होतं, कारण एकतर स्टीलचे डबे त्यामध्ये दिसत नाही जोपर्यंत की आपण त्यामध्ये टोपण काढून बघत नाही तोपर्यंत। मला वाटलं डाळी आहेत, पण नाही, 2 डब्यामध्ये बेसनच होतं आणि ते दोन्ही बेसन मी एका डब्यामध्ये म्हणजे जी फायबरचा डब्बा आहे ना त्यामध्ये घालून ठेवलेला आहे। कारण मी अगोदर तयारी करायची म्हणजे करत होते, 2 दिवस झाले की डाळ उन्हाला टाकायची आणि दळून आणायची आहे, पण बेसन तर खूप सारं ठेवलेलं होतं। तर असं होतं, म्हणून स्टीलच्या किंवा जर्मनच्या डब्यात जेव्हा आपण काही भरून ठेवतो तर लिहून ठेवणं खूप गरजेचं आहे, तेव्हाच कुठं ते आपल्याला पटकन भेटून जातं। तर मोहरी पण थोडीफारच होती यामधली, तर ते पण मी काढून घेतलेले आहे। तर हे सगळे डबे जे आहेत ना मी सेट करून खाली अलमारी ठेवलेले आहेत, जे दररोज मला लागतं ना थोड्याफार वस्तू ते छोट्या डब्यात काढून मी खाली ठेवलेले आणि जी मोठ्या डब्यामध्ये आहेत ते पण मी बघत आहे की कुठल्या डब्यात काय काय ठेवलेलं आहे। तर स्टँड पण मी घेऊन आलेले आहे, कारण पोहोचत नाही आहे, तर काही डबे वरचे काढायचे होते मला, तर स्टँड घेऊन आलं। काही डबे खाली काढले, काही जे घासून ठेवलेले डबे होते मॉर्निंगला ते वरती ठेवलेले आहेत। म्हणजे 2-4 डबे मी मॉर्निंगला रिकामे केले, म्हणजे आज डाळी उन्हाला टाकलेले आहेत, मी तीळ उन्हाला घातलेले आहेत, म्हणजे वरतीही 2-3 येरझाऱ्या माझ्या झालेल्या आहेत। म्हणजे आज दिवसभर हीच कामं आहेत। आणि तसं तर आता या दिवसामध्ये सगळ्यांच्या घरामध्ये साफसफाई ही सुरूच होते, म्हणजे कोणाची अगोदरच चालू होते, कोणाची थोड्या दिवसानंतर। म्हणजे कसं पौर्णिमेपर्यंत आपल्याला पूर्ण घरची साफसफाई करायची आहे। जे मोठं धुणं म्हणतो ना ते पण धुवायचं आहे, नवं चढवायचं आहे, म्हणजे सत्यनारायणची पूजा मांडायची असते, वीर सवाशीन जीव घालायचा असतं, ही सगळी तयारी आता सगळ्यांच्या घरामध्ये सुरू आहे। तर मी थोडंसं लवकर सुरुवात केलेली आहे, म्हणजे मला ना डाळी भेटत नव्हत्या आणि उन्हाला पण टाकायच्या होत्या काही, आणि आज बऱ्यापैकी ऊन आहे, म्हणजे 3-4 दिवस झालं ऊन आहे बऱ्यापैकी, तरी पण होत नव्हतं। म्हणजे जी घरची कामं आहेत ना ती लवकर आवरत नाही आणि त्यामध्ये ऊनच जात आहे। म्हणजे सकाळी 9-10 वाजेपर्यंत आपण उन्हाला टाकलं काही डाळी तर व्यवस्थित ते वाळले जातात। नाहीतरी आपण थोडंसं लेट केलं म्हणजे 12-1चं टायमिंग त्या टायमिंगमध्ये नेऊन घातलं तर मग त्याचं काहीच अर्थ नाही आहे, ते उलट थंड पडायला लागतं जसं इव्हनिंगची वेळ व्हायला लागली तसं। तर हे सगळे डबे मी क्लीन करायला काढलेले आहेत, पण नंतर करणार आहे। अगोदर मी इकडं तांदूळ भिजत घालत आहे, म्हणजे उद्या मॉर्निंगला मी इडली बनवणार आहे, आणि जेव्हा इडली डोसा किंवा आपे असं जर नाश्ता आपल्याला बनवायचा आहे मॉर्निंगला तर त्याची प्रोसेसिंग 1 दिवस अगोदर चालू होते। म्हणजे तांदूळ, डाळ, मेथीदाणा हे सगळं भिजत घालायचं आहे। तर इकडे मी मोठा तांदूळ घेतलेला आहे, तर ही मोठा तांदूळ मी 3 ग्लास घेतलेले आहेत आणि त्या हिशोबाने 1 ग्लास उडदाची डाळ घेतलेली आहे आणि दोन्हीही मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, आणि यामध्ये 1 चमचा मेथीदाणा टाकून ठेवणार आहे। म्हणजे आपण इडली बनवा, डोसे बनवा किंवा आपे एकदम परफेक्ट हे बॅटर बनून तयार होतं। तर इकडं 1 चमचा मेथीदाणा मी टाकलेला आहे तांदळामध्ये आणि हे झाकून ठेवायचं आहे, आणि उद्याच मी वाटण करणार आहे, आज करणार नाही, कारण आता टायमिंग सांगितलं तर तुम्हाला दुपारचे 4-4:30 तरी वाजलेले आहेत, तर हे आता भिजणारही नाही व्यवस्थित इतकं। म्हणजे इडलीसाठी तांदूळ भिजत घातलं तर 8 तास तरी आपल्याला ते तांदूळ भिजत घालायचे आहेत। तर मॉर्निंगला घातलं तर खूपच ठीक होतं, पण झालं नाही, कामाची धावपळ माझी वेगळी चालू होती, म्हणजे एक वेगळाच गोंधळ चालू असतो मॉर्निंगला। तरी घरी कसं असतं ना, स्वयंपाक सगळ्यांचं जेवण खाणं होईपर्यंत कुठलीच कामं सुचत नाहीत त्यावेळेत। मग ही सगळी कामं आवरली की मग नंतर एक विचार करतो की मला आज काय करायचं आहे, तसं झालेलं आहे मॉर्निंगपासनं। आणि फायनली आता मुहूर्त लागला की ते तांदूळ आणि डाळ मी भिजत घातलेले आहे, तर 2-3 तासामध्ये तितकं व्यवस्थित भिजलं जाणार नाही, म्हणून मी ते तसं ठेवणार आहे आणि मॉर्निंगलाच म्हणजे उद्याच ते वाटण करणार आहे। तर आता अगोदर ही जी हातातली कामं आहेत ते करून घेऊ। तर इकडे हे डबे तर रिकामे झालेले आहेत, फक्त घासून उन्हाला ठेवायचं आहे, म्हणजे छान पाणी हडकल्यानंतर पोटमाळ्यावरती ठेवून देणार आहे। जी ही डाळी आता उन्हाला टाकलेले आहेत ते वाळल्यानंतर या डब्यामध्ये भरणार आहे। थोडीफार जी डाळ आहे ना मी किचनमध्ये जे अलमारी आहे ना खाली त्या अलमारीत ठेवते, कारण आपल्याला दररोज जेव्हा आपल्याला डाळ वगैरे लागते त्यावेळेत घेणं होणार नाही, कारण स्टँड आणणं, थांबणं आणि मग काढून घेणं ते खूप तामझाम आहे। त्यामुळे मी काय करते, जे छोटे डबे आणलेले आहेत ना फायबरचे त्यामध्ये मी थोड्याफार काढून ठेवते, आणि जे जास्त प्रमाणात आहेत ते मोठ्या डब्यामध्ये भरून वरच्या साईडला ठेवून देते। आणि यावेळेस एक करणार आहे की सगळ्या डब्यावरती लिहून ठेवणार आहे, कारण एकही भेटे ना, एक शोधायला जाते सगळे डबे मला काढून बघावं लागत आहे। तर एकदम सोपी पद्धत आहे की त्यावरती लिहून ठेवायचं की कुठल्या डब्यामध्ये कुठली डाळ आहे, कुठल्या डब्यामध्ये तांदूळ आहेत का काय आहेत, हे सगळं लिहून ठेवणारच आहे यावेळेस, म्हणजे थोडंसं आपलं काम पण सोपं होईल। तर इकडे सगळे डबे मी घासून घेतलेले आहेत, म्हणजे लिक्विड घेतलेलं आहे मी, छान क्लीन निघत आहेत बघू शकता। म्हणजे अगोदर हे लिक्विड वगैरे मी आणत नव्हते, जे ही साबण आहे, निरमा आहे तेच घ्यायचे, पण बघा त्यानं काय होत आहे ना, हाताला पण थोडंसं म्हणजे त्यामध्ये केमिकल खूप असतं, भांडे निघतात पण केमिकल खूप असतं, त्यामुळे खूप हात खराब होत आहेत, आणि थंडीच्या दिवसामध्ये तसं तर हाताची वाट लागते। तर हे लिक्विड आणलेलं आहे, खूप छान आहे, विमचं आणलेलं आहे, भांडे पण स्वच्छ निघतात आणि आपले हात पण छान सॉफ्ट बनवून राहतात।
तिकडे सगळे डबे मी धुवून घेतलेले आहेत आणि आता नंबर आहे की एक एक डबे नेऊन उन्हाला ठेवते. पूर्ण पाणी हडकल्यानंतरचे डबे पोटमाळ्यावरती ठेवणार आहे, कारण किचन आपली छोटी आहे. सगळे डबे इथे ठेवले तर खूप पसारा वाढतो, म्हणून रिकामे असो किंवा भरलेले असो सगळे मी पोटमाळ्यावरती ठेवते. आणि स्टँड आणखीन लागणार आहे म्हणून मी साईडला ठेवलेलं नाही, इथंच हॉलमध्ये ठेवलेलं आहे. कारण आता ते घडीघडा तिकडं ठेवणं परत इकडं आणणं खूप तामझाम आहे, म्हणून म्हणलं इथल्या इथंच राहू दे. कारण आता आज दिवसभर स्टँडची कामं पडणारच आहेत मला, म्हणून तिथंच हॉलमध्ये ठेवलेलं आहे. थोडासा पसारा हॉलमध्ये पण वाटत आहे. जेव्हाही आपण अशी कामं काढतो ना पसारा वाटतो. तर बघू शकता ऊन छान आहे आणि जसं दिवस मावळायला लागला ना तसं ऊन आतमध्ये येतं. आता बघू शकता पोर्समध्ये ऊन आलेलं आहे. थोड्या वेळानं पूर्ण आतमध्ये येतं आणि सोप्यावरती ते ऊन येतं, म्हणजे छान वाटतं, गरम वाटतं. म्हणजे आता थंडीचे दिवस आहेत ना, जितकं उन्हाला बसू ना छान वाटतं, गरम वातावरण चांगलं वाटतं. आता या दिवसामध्ये उन्हाळ्यामध्ये मात्र नको वाटतं. तर दिनेश आलेला आहे आणि गेला होता पप्पाकडे, येते वेळेस बोरं घेऊन आलेला आहे. तर बोरं हे जे आहेत ना, मला ना गावरान बोरं खूप आवडतात यापेक्षाही. हे बोरं कसे असतात ना, फक्त गोडीलाच असतात, आंबटपणा जास्त नसतो यामध्ये. पण गावरान बोरं कसे असतात ना, आंबट गोड जे बारीक बोरं येतात ना ते खूप आवडतात मला. आणि गावाकडे अशापर्यंत आम्ही तसेच बोरे खायचो, पण इथं मार्केटमध्ये ते बोरे विकायला येत नाहीत, असेच येतात जे खारीक बोरं, काशी बोरं जे म्हणतात ना मोठे मोठे, तसेच बोरं. तर ते पण म्हणजे बोरं आम्ही खायला घेतलेलं आहे, खाऊन पिऊन झालेलं आहे. आणि डबे पण मी उन्हाला ठेवले थोडा वेळ, आता आतमध्ये घेऊन आलेले आहे. आणि ज्या डब्यामध्ये जे भरायचं आहे ते मी भरलं थोडंफार, आणि बाकीचे डबे सगळे रिकामेच आहेत. कारण आता डाळीदुळी सगळं भरायचं आहे यामध्ये, पण मी इथं ठेवणार नाही, सगळे वरती ठेवणार आहे. कारण खूप पसारा होतो आहे किचनमध्ये. म्हणजे ज्यांच्याकडे छोटी किचन आहे ना त्यांनाच माहिती आहे की कसं होतं ते. खूप ॲडजस्ट करावं लागतं आपल्याला. सगळे डबे जे आहेत ना व्यवस्थित ठेवलं तरच ठीक वाटतं, नाहीतरी पूर्ण किचनमध्ये पाऊल ठेवायला जागा राहणार, इतका पसारा वाढतो. तर सगळे डबे मी ठेवत आहे. तोपर्यंत दिनेशला म्हणलं की यावेळेस ना मच्छर खूप येतात, म्हणजे जसं दिवस मावळायला लागला की मच्छर खूप येतात, त्यांचाच बाजार भरतो घरामध्ये आणि बसू देत नाहीत. मग ते दिनेशला म्हणलं की लिक्विड संपलेलं होतं त्यामधलं, ते लिक्विड घालून ते परत लावलेलं आहे आता. आणि आता आम्ही इकडं म्हणजे डबे ठेवले मी. त्यानंतर इकडे मिरच्या ज्या आहेत ना उन्हाला घातलेले होते मी आज, ते घेऊन आलेले आहे. डाळ पण घेऊन आली, तीळ पण घेऊन आली, जी म्हणजे मॉर्निंगला 2-3 निर्जाऱ्या झाल्या आणि आता पण 2-3 निर्जाऱ्या झाल्या, म्हणजे सगळे हे आणण्यासाठी. तुम्ही म्हणता की ताई दिनेशची मदत घे, कुणाला तर मदतीला घे, कुणाला घ्यायचं, दिनेशची कामं दिनेशला आहे, दिनेशच्या पप्पांची कामं त्यांना आहेत, म्हणजे सगळ्यांना आपापली कामं आहेत. दिनेश दुपारी कॉलेजून येतो आणि कधी कधी एक्स्ट्रा क्लास असली तर 6 वाजता येतो. मग त्यावेळेत आल्यानंतर जेवण खाणं आणि गॅरेजला जाणं थोडा वेळ पप्पाकडे. मग घरी येतो, वेळेस काहीतरी भाजीपाला जे मी सांगते ती घेऊन येतो. मग त्यालाही भरपूर सारी कामं आहेत आणि घरच्या कामामध्ये थोडीफार मदत करतो वेळ असला तर. नाहीतर अभ्यास असला तर घरी आल्यानंतर त्याचा अभ्यास चालू होतो. तर डाळ इकडं मी डब्यात भरून ठेवायची आहे, पण विचार करते की अगोदर फटकून घेऊया डाळीला. म्हणजे आता वरती मी उन्हाला घातलेली होती, थोडीशी धूळ वगैरे त्यामध्ये आहे. तर डाळ फटकून डब्यात भरते आणि मिरचीचे देठ काढायचे आहेत मला, म्हणजे आज मिरच्या पण मी उन्हाला घातलेल्या होत्या. तर ते देठ अगोदर काढणार आहे, डाळ नंतर फटकणार आहे. कारण आता ते देठ काढून मिरच्या कवरमध्ये भरून ठेवल्या तरच ते नम पडणार नाहीत. परत काय होतं ते नम पडतात, म्हणजे आता हा वेळेला आपण असंच ठेवलं मऊ पडतात, मग परत मला उन्हाला टाकावं लागतं. तर म्हटलं डाळ धूळ नंतर मी फटकणार आहे, कारण आता इथं तर फटकणार नाही हॉलमध्ये, का बरं खूप धूळ होते इथं सगळी फर्निचरवरती ती धूळ बसत आहे. तर असा डब्बा उचलून मी बाहेर नेते आणि बाहेर नेऊन फटकून ठेवणार आहे. पण त्या अगोदर मिरच्याचे देठ काढते. तर दिनेशला म्हटलं की आपण दोघं मिरचीचे देठ काढूया, म्हणजे दुसऱ्या कामात हेल्प नको, पण देठ काढते वेळेस मात्र हेल्प लागणार आहे. कारण मिरच्याचा खाट खूप येतो देठ काढते वेळेस आणि मला सहन होत नाही, कारण दिवसभर मी असं सिंकत असते. म्हणजे मॉर्निंगचे 5 वाजले की सिंका येणं चालू होतं आणि दिवसभर येत असतात. कशामुळे येतात काय नाही, आता एक वेळा डॉक्टरला दाखवावंच लागणार आहे. अगोदर पण हा प्रॉब्लेम झालेला होता, पण त्यामध्ये माझी तब्येत खूप बिघडलेली होती. तेव्हा ना ते सिंका ना कमी झालेल्या होत्या, म्हणजे येतच नव्हते. आता परत चालू झालेला आहे की कशामुळे येत आहेत, कारण काय नेमकं ते म्हणजे आता कुठलीही गोष्ट बघा छोटी राहीपर्यंतच आपण त्याचा विलास केला तर ठीक आहे, आणि ती खूपच मोठी झाली मग खूप प्रॉब्लेम होता त्यावेळेस. म्हणून थोडकं मला डॉक्टरांना दाखवावंच लागणार आहे. म्हणजे दिवसभर सिंका याचं कारण काय. तर डाळीचा डबा मी उचलून आतमध्ये आणलेला आहे, कारण बघू शकता बाहेर पूर्णपणे अंधार झालेला आहे. तर आता बाहेर जाऊन हे डाळ फटकणं तर आता होणार नाही, तर मॉर्निंगला फटकणार आहे. आता अगोदर मी मिरची देठ काढते आणि हे जे पसारा झालेला आहे किचनवरती अगोदर हा पसारा सगळा आवरते. तर इकडे हे सगळे डबे मी वरती ठेवणार आहे पोटमाळ्यावरती, आणि थोडीफार डाळ मी तर छोट्या डब्यात काढून ठेवत आहे मुगाची. म्हणजे हे वरचा जे डबा आहे ना दररोज काढणं होणार नाही आपल्याला, कारण ते खूप तामझाम आहे. एकतर किचन काउंटर मला थांबावं लागतं, तेव्हा कुठं पोहोचतं, नाहीतरी स्टँड घेऊन येते मी. तर हे सगळे डबे मी इकडच्या साईडला ठेवणार आहे. तर आता इथंच थांबून
हे सगळे डबे एकावर एक लावून ठेवत आहे, कारण आता स्टँड वगैरे मी आणलेलं नाही आहे. आणि तसं तर हे डबे म्हणजे छोटे आहेत, तितके जास्त नाही. तिकडच्या साईडला ना खूप सारे डबे मी ठेवलेले आहेत, तिथं बसणारी नाहीत म्हणून म्हणलं इथं थोडासा स्पेस आहे, तर इथंच एकावर एक मी सगळे डबे ठेवले आहेत. आणि तसं तर सगळे डबे भरलेले नाही आहेत, यामधले 2-4 डबे भरलेले आहेत आणि 2-4 डबे रिकामे आहेत. जसं किराणा आपण आणू तसं मला भरून ठेवण्यासाठी हे डबे सगळे क्लीन करून मी ठेवलेले आहेत. म्हणजे जेव्हाही आपल्याला खाली वेळ भेटतो ना त्यावेळी ही सगळी कामं आवरली तर ठीक, म्हणजे थोडंसं बरं पडतं आपल्याला. जेव्हाही किराणा येतो आपल्या घरी पटकन भरून ठेवता येतं. तर सगळे डबे ठेवून झालेले आहेत. आणि इकडे तीळ पण मी फटकून ठेवत आहे डब्यात भरून. मग त्यानंतर देठ काढायचे आहेत मला मिरचीचे, म्हणजे उद्या मी मिरच्या वाटायला देणार आहे. आणून 2-3 महिने झाले ते मिरच्या तशाच होत्या. जेव्हा आणलेलं होतं तेव्हा आबाळ होता, पाऊस वगैरे येत होतं, तेव्हा मी तसंच ठेवलेलं होतं. मग नंतर ते तशाच राहून गेलेल्या आहेत आणि तेव्हा माझी तब्येत ही खूप बिघडलेली होती. पण खूप सारी कामं माझी पेंडिंग पडलेली आहेत, तर ती कामं आता मी निवांत आवरत आहे. म्हणजे मिरच्याही बघा खूप दिवस झालं ठेवलं तर त्याचा कलर चेंज होतो आणि झालेलाच आहे थोडाफार कलर चेंज, कारण 2-3 महिने झाले मी तसंच ठेवलेलं होतं त्याला. तर फायनली आज मुहूर्त लागलेला आहे, उन्हाला टाकलेलं आहे सगळं मी. आणि ते मिरच्या देठ काढणं, डाळी दुळी सगळं भरून ठेवणं, तीळ मी फटकून भरून ठेवले डब्यामध्ये. तर हे झालेले म्हणजे हे 2 प्रकारचे तीळ आहेत, म्हणजे मिक्स तीळ आहेत, काळे आणि पांढरे. म्हणजे इथंच आम्ही शेतामध्ये पेरलेले होते तेच तीळ आहेत, फटकून ठेवलं. तर ही सगळी कामं दिवसभरात आवरली. आणि नंतर स्वयंपाक जेवणं खाणं सगळं झालेलं आहे. आता टायमिंग सांगितलं तर तुम्हाला रात्रीचे 10-10:30 वाजलेले आहेत. तर आत्ता मी इकडे भाजी वगैरे निवडत आहे, म्हणजे कोथिंबीर मेथीची भाजी. या भाज्या निवडायला मॉर्निंगला भरपूर वेळ जातो आणि मॉर्निंगची घाई गडबड कशी असते सगळ्यांना माहितीच आहे. तर ही कामं रात्री करून ठेवत असते मी. तर इथं कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर अगोदर निवडून मी कवरमध्ये भरून ठेवते, म्हणजे ताजी बनवून राहते, म्हणजे फ्रेश राहते 3-4 दिवस तरी. म्हणजे पॅकबंद ठेवायची, हवा लागू द्यायची नाही म्हणून मी कवरमध्ये ठेवते. किंवा आपण पॅकबंद फायबरच्या डब्यामध्ये ठेवलं तरी पण चालते. कोथिंबीर अजिबात सुकणार नाही, जशाला तशी ताजी बनवून राहते 3-4 दिवस. आणि किचनची सगळी कामं झालेली आहेत, म्हणजे जेवणं खाणं भांडी कुंडी क्लीन केले, सगळी कामं आवरलेली आहेत. आणि आता मी कोथिंबीर आणि मेथीची भाजी निवडून ठेवत आहे. तर कोथिंबीर निवडून झालेली आहे, आता मेथीची भाजी इकडे मी निवडून ठेवत आहे. म्हणजे हे अशी कामं रात्री करून ठेवली ना खरंच बघा मॉर्निंगला आपल्याला जास्त वेळ लागणार नाही. म्हणजे एक विचारही करून ठेवायचा की मॉर्निंगला आपण कुठली भाजी बनवणार आहोत. आणि इकडे कांदे पण खूप सारे मी घेतलेले आहेत, म्हणजे त्यावरती पाचोळा खूप झालेला आहे. कांदे एकदम छोटे छोटे आहेत आणि पाचोळा खूप झालेला आहे, त्यामुळे ते पाचोळा काढून मी भरून ठेवणार आहे स्टँडमध्ये. म्हणून कांदे खूप सारे मी घेऊन आलेले आहे, तिकडच्या रूममध्ये मी कांदे ठेवलेले आहेत. आणि जे मोठ्या आकाराचे कांदे होते ना सगळे संपलेले आहेत. म्हणजे अगोदर आपण सगळे मोठे मोठे कांदे घेतले आणि शेवटला जे आहेत ना छोटे छोटे राहिलेले आहेत. आणि ते मॉर्निंगला ना ते भाजी करते वेळेस जेव्हा आपण तयारी करतो ना भाजीची, म्हणजे कांदे वगैरे चिरून घेणं भरपूर वेळ जात आहे त्यामध्ये, कारण एकदम छोटे छोटे आहेत ते. तर असं रात्री सगळं निवडून ठेवलं आणि विचारही करून ठेवला की आज भाजी कुठली बनणार. तर आज मेथीची भाजी बनणार आहे. म्हणजे जीही पालेभाज्या असतात ना ते जास्त दिवस राहत नाहीत. काल आणलं ना आज ती बनवली तर ठीक आहे, कारण आपण जे ही दुधी दोडका हे सगळं आणतो ना ते 2-4 दिवस चालतं, म्हणजे आरामात आपण करू शकतो एक दिवस. पण जी ही पालेभाज्या असतात ना ते अगोदर मी करत असते. तर कालचा दिवस असा गेला, हा दुसरा दिवस आहे. यावेळी टायमिंग सांगितलं तर मॉर्निंगचे 5 वाजलेले आहे. सगळ्यांना गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. माझी मॉर्निंगची सुरुवात 5 वाजताच होते. म्हणजे कधी कधी मी 4:30 वाजताच उठते, कारण कामं थोडीशी एक्स्ट्रा असली किंवा काहीतरी मला बनवायचं आहे त्यावेळी थोडंसं लवकर मी उठते. पण आज मी थोडंसं लेटच उठलेलं आहे, कारण थंडी खूप आहे. थंडीमुळे ना खरंच अंथरुणातून बाहेर निघावंच वाटत नाही असं होत आहे. खूप थंडी वाजत आहे. म्हणजे 3-4 दिवस झालं चालू झालेली परत थंडी आणि कुठलीच कामं आपली आवरत नाहीत. आणि सगळी मॉर्निंगची कामं कशी असतात ना सगळी पाण्यातली आणि थंडी आहे त्यामध्ये. पण काही हे नाही आहे, आता काहीच ऑप्शन नाही आपल्याकडे. उठणं आणि हे कामं वेळेत आवरणं खूप गरजेचं आहे. आणि आधी दिनेशी लवकरच कॉलेजला जाणार आहे म्हणून थोडंसं लवकरच उठलेली आहे. आणि सगळी माझी पारशी कामं आवरलेत, राहिलेले फक्त अंगणाची साफसफाई ते नंतर करणार आहे मी. अगोदर मी इकडे आता आलेले किचनमध्ये आणि सगळे जे रात्री क्लीन झालेले भांडे ते अगोदर मी रॅकला लावले. किचन पुसून घेत आहे, म्हणजे रात्री मी पुसूनच ठेवत असते, तरी पण बघा रात्रभरात धूळ येतच असते. त्यामुळे एक वेळा मॉर्निंगला पूर्ण किचन काढून मी स्वच्छ पुसून घेतलेला आहे. आणि इकडे रात्रीचं दूध राहिलेलं आहे ते पण मी गरम करून घेतलेलं आहे. आणि इकडं डाळ घेतलेली आहे, चना डाळ. तर ही चना डाळ मी एक 15 मिनिट अगोदरच धुवून भिजत घातलेली होती. म्हणजे आता मेथीची भाजी मी चना डाळ टाकून बनवणार आहे, खूप छान बनते. तुम्ही तुरीची डाळ आवडीप्रमाणे, मसुरीची, मुगाची कुठली डाळ घेऊ शकता, पण चना डाळीमध्ये ना खूप छान टेस्टी बनते. तर इकडे चना डाळ ही मी शिजत ठेवलेले आहे, म्हणजे धुवून मी थोडा वेळ भिजत ठेवलं आणि आता मी कुकरला लावलेली आहे. म्हणजे 1-2-3 शिट्यामध्ये परफेक्ट शिजली जाईल. आणि दूध पण गरम करून घेतलेलं आहे. आणि इकडे माझ्यासाठी चहा बनत आहे. म्हणजे मॉर्निंगला ना एकतरी थंडी आहे, थंडीमध्ये एकदम असं होतं ना आणि चहा पिलं छान फ्रेश वाटतं. तर इकडे बनलेला आहे डिकाशन चहा, म्हणजे यामध्ये लिंबूची पानं आणि पुदिन्याची पानं टाकून मी हे चहा बनवलेला आहे. म्हणजे काड्यासारखा चहा बनलेला आहे. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण मॉर्निंगचा चहा घ्यायला. तर चहा झाल्यानंतर जी माझी कामं आहे ती थोडीफार आवरून घेते. अगोदर मी दिनेशला उठवते, म्हणजे 2-3 वेळा आवाज दिला पण आवाज जात नाही आहे तिथवर, म्हणून म्हटलं आता हलवूनच उठवायचं, म्हणजे मुलांची झोप
कसं असते ना, अजिबात उठत नाही सकाळी, त्यांना उठायला खूप आळस. आपण किचनमधून आवाज दिला ना त्यांच्यापर्यंत आवाज जातच नाही. त्यांच्या जवळ जाऊन त्यांना हलवून उठवल्याशिवाय ते मुलं उठत नाहीत. तर दिनेशला उठवून आलेले आहे. आणि आता मी मिरच्या भाजून घेते अगोदर. आणि इकडं वटाण्याच्या शेंगाही मी काल सोलून ठेवलेल्या होत्या, म्हणजे जी कवळ्या शेंगा असतात ना ते खाऊन घेतल्या सगळ्या. आणि जी थोड्याफार निब्बर शेंगा होत्या ना ते मात्र थोडंसं चवीला अशा असतात ना, मग मी सोलून ठेवलेलं होतं. एक तर आपण भाजी वगैरे बनवतो किंवा खिचडीमध्ये टाकून बनवलं तरी छान. म्हणजे आता वटाणा येतच आहे मार्केटमध्ये, तर दररोज घेऊन येतात. मग याची आपण भाजी बनवू किंवा खिचडी टाकून बनवू किंवा असंच खायला घेऊ. पण खायला घेतलेलं होतं, मग ते थोडंसं निबरट होत्या म्हणून मी रात्री ते सोलून ठेवलेल्या होत्या. आणि आता इकडं मीठ आणि तेल टाकून भाजणार आहे. म्हणजे अशा पण खायला खूप खूप छान लागतात. तर इकडं कुकरला 2 ते 3 शिट्या झालेल्या आहेत. आणि इकडे मी ठेवलेल्या आहेत यांच्यासाठी चहा. म्हणजे मी चहा घेतलेला आहे मॉर्निंगलाच आणि मी दुधाचा चहा घेत नाही. डिकॉशन चहा माझा बनलेला आहे आणि यांच्यासाठी मी इकडे दुधाचा चहा बनत ठेवलेला आहे. तर चहा पावडर, साखर टाकलेली आहे. चहा उकळत आहे तोपर्यंत मी इकडं बाकीची तयारी करून घेते, कारण मॉर्निंगची वेळ अशी जाते ना झटकापट. जसं आपल्याला तर वाटतं की आता 5 वाजले, आणखी थोड्या वेळानं बघन तर तिथं 6-7 वाजलेले असतात. आपल्याला वाटतं की आता तरी 5 वाजलेले आहेत. आणखीन म्हणजे असं वाटतं की टाईमचं काही भानच नसतं या वेळेमध्ये, कारण कामं जास्त असतात आणि सगळी वेळेत करणं गरजेचं पण आहे. कारण थोडासाही लेट झाला की मग दिनेश न जेवण करता जातो आणि यांना पण टिफिन द्यायचा असतं मॉर्निंगला लवकर. म्हणून मी थोडंसं लवकरच ही स्वयंपाकपाणी करून घेते. म्हणजे अगोदरचा रुटीन थोडासा असा होता ना, म्हणजे खूप सारा बदलाव झालेला होता. निवांत सगळी कामं आवरत होते. 9-10 वाजता मी स्वयंपाक करायचे, मग त्यानंतर आणखी दुपारी भाजी करायची, मग दिवस पूर्ण या स्वयंपाकातच घालायचे. पण आता तसं नाही. आता अगोदरचे दिवस परत आलेले आहेत. म्हणजे पहाटे लवकर उठून स्वयंपाक करणं, कारण दिनेश कॉलेजला जातो आणि जाता यांना पण टिफिन देऊन जातो, म्हणून सगळा पूर्ण स्वयंपाक आता या वेळेतच करणार आहे. तर इकडे बनलेला आहे यांच्यासाठी चहा. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण मॉर्निंगचा गरमागरम चहा घ्यायला. आणि खारीक पण दिलेले आहेत. तर आता अगोदर मी भाजी करून घेते, मग त्यानंतर अंगणाची साफसफाई वगैरे नंतर करणार आहे. तर पुढची कामं आणि पुढची तयारी कशा पद्धतीने केली नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा. आता यासोबत या व्हिडिओला इथं सेंड करते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. बाय बाय, टेक केअर सर्वांना. श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग. म्हणजे मॉर्निंगची सुरुवात आत्ता झालेली आहे आणि माझी अर्धी कामं आवरलेली आहेत.